नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. कारण हा जो राकेश आहे तो एवढ्या खालच्या थराला पोचलेला आहे, त्याला जराही लाज वाटत नाहीये. सरळ सरळ तो ईश्वरीच्या बाबांच्या जीवावर उठलेला आहे. खरं तर ईश्वरीचे बाबा हे स्वतःहून लग्नाला तयार झालेले आहेत. त्यांनी राकेशचा जावई म्हणून स्वीकार सुद्धा केलेला आहे. पण अर्णवला पूर्णपणे अडकवण्यासाठी या राकेशची ही सगळी कारस्थानं सुरू झालेली आहेत. त्याला फक्त आणि फक्त स्वार्थ दिसत आहे आणि या स्वार्थासाठी हा राकेश एवढ्या खालच्या थराला निघालेला आहे की त्याला जराशीही लाज वाटत नाहीये. तो अशा पद्धतीने कारस्थान करत सुटलेला आहे. त्याला काही करून जरासही वाटत नाहीये की आपण जे काय वागतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. या गोष्टीची सुद्धा त्याला जाणीव नाहीये आणि तो मूर्खासारखं तिथे वागत सुटलेला आहे. त्याला लाज वाटत नाहीये की आपण जे काय करतोय ते पूर्णपणे चुकीचं आहे याची सुद्धा त्याला जाणीव नाही. आता त्याने एक पुढची गोष्ट केली ती म्हणजे अर्णवला फोन केलेला आहे. अर्णवला फोन करून त्याने सांगितलेलं आहे की तू जेवढा या प्रकरणात शिरायचा प्रयत्न करशील, आजपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील, तेवढंच तू यामध्ये अडकत राहशील, एवढं लक्षात ठेव, असं तो बोललेला आहे. तेव्हा मात्र आता अर्णवला प्रश्न पडलेला आहे की नक्की काय झालेलं आहे. आणि इकडे आता राकेशला समजलेलं असतं की ईश्वरीचा बाबा अजून मेलेला नाहीये, तो म्हातारा जिवंत आहे. तेव्हा मात्र राकेश हा हॉस्पिटलमध्ये आलेला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये येऊन तिथे आता अशा पद्धतीने वागत आहे. ते म्हणजेच त्याने तिथे कंपाऊंडरचा पोशाख धारण केलेला आहे आणि त्यासोबतच तो तिथे ईश्वरीच्या बाबांना म्हणत आहे की तुमच्या होणाऱ्या जावयासाठी तुला मरावं लागेल, अशा पद्धतीने तो बोलत असतो. हे जे बोलणं वागणं असतं ते मात्र खूप विचित्र असं आहे. त्या माणसाला जराही वाटत नाही म्हणजे ईश्वरीचे बाबा शेवटच्या कंडिशनला आहेत. लास्ट शेवटचे 24 तास त्यांच्यासाठी खूप धोक्याचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा वेळीसुद्धा हा राकेश त्यांना संपवायला तिथे पोहोचलेला आहे. तर आता या सगळ्यातून ईश्वरीच्या बाबांना अर्णव कसा वाचवणार आहे, राकेशची कशी वाट लावणार, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे अर्णव हा ईश्वरीची वाट बघत बसलेला असतो. अर्णवचं एवढंच सुरू आहे की मिस इंदोर अजून कशी आलेली नाही. आतापर्यंत तर मिस इंदोरने यायला हवं होतं, परंतु मिस इंदोर का आलेली नाही हा प्रश्न इकडे अर्णवला पडलेला असतो. इकडे मामाला अर्णव फोन करतो आणि म्हणतो की मला कळत नाहीये काय करू नक्की, कारण मी तिची एवढ्या वेळ झाला इथे वाट बघत बसलेलो आहे पण मिस इंदोर अजूनपर्यंत आलेली नाही. तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की काळजी करू नकोस अर्णव, थोडा वेळ थांब, थोडा धीर धर, येईल ती, कारण तिला घरातून बाहेर पडायला प्रॉब्लेम झाले असतील ना, तू विचार कर बरं, असं म्हणत मामा अर्णवची समजूत घालत असतो. पण अर्णव म्हणत असतो कसं शक्य, मला ना काहीतरी वेगळा प्रॉब्लेम वाटत आहे, असं मामाच अर्णवची समजूत घालत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मामा, तुझं असं म्हणणं आहे ना. आणि तो राकेश कुठे आहे, तर तो अजून बँगलोरमध्येच आहे, जिथे हॉटेलमध्ये होता तिथेच आहे, तिथून अजूनपर्यंत तो बाहेर पडलेला नाही, अशा पद्धतीत ईश्वरी मामाने अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव मात्र वाट बघत असतो. तो म्हणत असतो की अजून थोड्या वेळ मी इथे वाट पाहतो, कारण अशा ठिकाणी हे सगळं काम केलेलं असतं ते मूर्ख राकेशने केलेलं असतं. त्या बावळटला जरासुद्धा अक्कल नसते की तो अशा पद्धतीने वागलेला असतो. इकडे मामा मात्र वाट बघत बसलेला असतो, अर्णव वाट बघत बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो की नाही, आता काहीही करून मला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घ्याव्या लागणार आहेत, असा विचार इकडे अर्णवच्या डोक्यात सुरू असतो. मामा मात्र समजूत घालत असतो. मामा म्हणत असतो की नाही, काहीही असलं तरीही आता सध्या ईश्वरी नक्की का पोचलेली नाही या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे अर्णव करू लागलेला आहे. आणि अर्णवने फक्त एकच ठरवलेलं आहे की ईश्वरी पोचली पाहिजे, ईश्वरीसाठी तो तिथे थांबलेला आहे. परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं की मामाने अर्णवची समजूत घातलेली असते, म्हणून आता अर्णव हा थोडा शांत झालेला असतो. काहीही झालं तरीही ईश्वरीला फक्त एवढंच माहिती आहे की आत्ता माझ्या बाबांची कंडिशन ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
कारण ईश्वरी ही बाबांना शोधत गेलेली असते. इकडे आई आतमध्ये येते. नमू, इशू कुठे आहात तुम्ही दोघी जणी असं म्हणत दोघींना बोलावू लागते. परंतु ईश्वरी मात्र तिथं दिसत नाही. नमू म्हणते, अगं इशू मगाशीच तयार झाली होती, बाहेर जायचंय ना आम्हाला त्यासाठी. तेव्हा आई म्हणते, मग कुठे इशू? इशू नाही इथं. खरं तर ईश्वरीला अपघाताचा व्हिडिओ समजलेला असतो आणि म्हणून ईश्वरी धावत गेलेली असते. याबद्दल नमूला काहीच माहिती नसतं. तेवढ्यातच आईच्या फोनवरती फोन असतो. तेव्हा नमू म्हणते की थांब मी पाहते, बाहेर असेल ती. असं म्हणत नमू आहे ती इशूला बोलवण्यासाठी बाहेर जाते. तेवढ्यातच फोन वाजलेला असतो आणि मग सुप्रिया फोन उचलायला जाते. सुप्रिया फोन उचलते तेव्हा तिला फोनवरती हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि सांगितलेलं असतं संजय देसाई यांचा अपघात झालेला आहे. त्या क्षणी सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुप्रियाच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि मग नमू धावत येते. आई काय झालं? सुप्रिया एवढी घाबरलेली आहे ते पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. नमू फोन घेते. नमू म्हणते, आई काय झाले? पण सुप्रिया मात्र अगदी तिचं अवसान गळालेलं असतं आणि ती खाली बसते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला बोलायचं सुद्धा भान राहत नाही. मग नमू तो फोन घेते आणि नमू फोनवरती बोलते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि बाबांना सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. नमूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण आत्ता हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं असतं. आपल्या आईला सावरणं गरजेचं असतं कारण आईला सुद्धा खूप मोठा धक्का असतो. या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, हा मोठा धक्का कसा पचवायचा या गोष्टींचा विचार सुरू असतो. इकडे नमूला सुचत नसतं आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला गेलं पाहिजे. असं म्हणत नमू आता हॉस्पिटलमध्ये जायला निघते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की नमू आणि आई दोघीही निघत असतात. त्याच वेळी मात्र नमू म्हणत असते की नाही, आता काय झालंय नक्की काय झालेलं आहे, हे सगळं असं का घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे आई खूप रडत असते. आई म्हणत असते की इशू कुठे, इशूला फोन कर असं आई सांगत असते. आणि तेव्हा मात्र नमू म्हणते की चल आपण आधी गेलं पाहिजे असं म्हणत दोघेही निघालेले असतात. त्याच वेळी इकडे आई घाबरलेली असते. ती खूप रडत असते आणि इकडे नमूच्या बाबतीत आता इशूला कॉल करायचा असतो पण इशूचा फोन काही लागत नाही. ते म्हणतात की आपण आधी पहिलं हॉस्पिटलला जाऊया, नंतर बाकीच्या गोष्टी बघूया, इशूला आपण नंतर कळूया असं म्हणत दोघीही आता हॉस्पिटलला निघालेले असतात. त्यावेळेस नमू आईला सावरते, म्हणते चल इशू फोन उचलत नाही, आई आपल्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे असं म्हणत दोघीही आता हॉस्पिटलमध्ये निघत आहेत. इशू का फोन उचलत नाहीये हा प्रश्न मात्र इथे पडलेला असतो. पण सुप्रिया म्हणते की चल आधी हॉस्पिटलमध्ये जाऊया. आता दोघी हॉस्पिटलकडे चाललेले आहेत. त्यांना खूप वाईट वाटत आहे. खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं काय झालंय आणि अचानक हे सगळं का घडलं हा प्रश्न मात्र पडलेला असतो. इकडे मात्र मूर्ख राकेशने काम केलेलं असतं. तो गाडी घेऊन येतो आणि जो माणूस आहे ज्याला त्याने सांगितलेलं असतं गाडीचं, त्याला म्हणतो की ही गाडी पहिली होती तशी कर. म्हणजे सेम त्या कलरची गाडी घेतलेली आहे, फक्त अर्णवच्या गाडीची जी नंबर प्लेट असते तशी नंबर प्लेट करून ह्या गाडीला लावलेली असते. आणि तेवढ्यावरून असं वाटावं की अर्णवने हे सगळं केलेलं आहे. असं इतकं मोठं कारस्थान ह्या राकेशनं केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता ती गाडी व्यवस्थित करायला सांगितलेली असते आणि तसं सांगून हा जो राकेश आहे तो तिथून निघत असतो. राकेश म्हणत असतो की चला, म्हणजे आता ते थेरडं गेलेलं आहे आणि हा अर्णव कायमचा याच्यामध्ये अडकलेला आहे. आता मात्र या अर्णवला या सगळ्यातून कोणीही सोडवू शकणार नाही. एवढं मोठं कारस्थान मी केलेलं आहे आणि हा आता कायमचा जाणार. म्हणजे एकीकडे ह्याची बहीण ही पण उद्ध्वस्त होणार आहे, पण हा जो पैसा आहे तो मात्र मला मिळत राहणार आहे. एवढं अशा पद्धतीचं त्याचं बोलणं वागणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता इशू जी आहे ती बाबांना शोधत आलेली असते. कारण बाबांशी फोनवरती बोलतानाच इशूच्या लक्षात आलेलं असतं की
बाबांच्या बाबतीत काहीतरी घडलेलं आहे, कारण ती बाबांसोबत फोनवर बोलत होती. नक्की आता काय झालंय याबद्दल कल्पना नसते. आणि मग इशू बाबांना शोधत असते. ती म्हणत असते, बाबा नक्कीच या रस्त्यानेच येत असणार आहेत आणि बाबा इथेच कुठेतरी असतील, त्यामुळं मला बाबांना शोधणं गरजेचं आहे. नक्की काय झालेलं आहे? बाबा कुठे आहेत तुम्ही? मी कुठे शोधू तुम्हाला? कशी शोधू? असे अनेक प्रश्न इशूला पडलेले आहेत. आणि इकडे अर्णव मात्र बिचारा त्या सुनसान ठिकाणी वाट बघत ईश्वरीची बसलेला आहे. अजून का ईश्वरी येत नाहीये? मी कधीपासून इथं थांबलोय? असे प्रश्न त्याला पडलेले असतात. पण इकडे ईश्वरीला माहीतच नाहीये की तिला अर्णवला भेटायला जायचं आहे. तो जो मेसेज आहे तो तिने केलेलाच नाहीये. तो मेसेज तर राकेशने केलेला आहे. वरून असंही सांगितलेलं आहे की या नंबरवरती फोन नका करू. हा सगळा गोंधळ राकेशने घालून ठेवलेला आहे. त्यामुळं अर्णव मात्र इकडे विचार करत असतो. इशू म्हणत असते की बाबा कुठे शोधू तुम्हाला? नक्की कुठे असाल तुम्ही? मला सांगा ना बाबा, मला कळत नाहीये काय झालेलं आहे, असं इशू बोलत असते. आणि तेव्हा मात्र इशूला प्रश्न पडलेला असतो की मी काय करू? बाबांपर्यंत मी कसं पोहोचू? असे अनेक प्रश्न आता इशूच्या समोर उभे आहेत. आणि इशू मात्र विचारात पडलेली आहे. अर्णव मात्र वैतागलेला असतो. अर्णव म्हणतो की नाही आता बस, आता मी काही ऐकणार नाही, आता मी निघालेलो आहे, असं म्हणत अर्णव तिथून जायला निघतो. आणि अर्णवने गाडी स्टार्ट केलेली असते. म्हणजे अर्णवची गाडी ही अर्णवकडे आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्याला कल्पनाही नाही की या राकेशने काय कांड करून ठेवलंय. एवढं राकेशवर वॉच ठेवलेला आहे, तिथे माणूस ठेवलेला आहे, तो तिथून बाहेर पडला नाही पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात. परंतु घडतंय मात्र वेगळंच. कारण इकडे राकेशने तर सगळा डाव साधलेला आहे, ज्याची कल्पना अर्णवला थोडी सुद्धा नाही. राकेशने एवढं मोठं कांड करून ठेवलेलं आहे. अर्णवला तर माहीतच नाहीये की इकडे ईश्वरीच्या बाबांच्या बाबतीत काय झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये अर्णवला अडकवलेलं आहे, ही गोष्ट सुद्धा इकडे अर्णवला माहिती नाही. ईश्वरी आता रस्त्यावरती पाहते तर एका ठिकाणी तिला रक्त सांडलेलं दिसतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो. म्हणजे बाबांचा अपघात झालाय, बाबा ठीक तर आहेत ना? आणि त्याच वेळी तिच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे नमूचा. नमू तिला फोन करते. हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टरांची प्रोसिजर सुरू असते, डॉक्टर उपचार करत असतात ईश्वरीच्या बाबतीत. त्याचबरोबर ईश्वरीला अजून काहीच कळलेलं नसतं. ईश्वरी मात्र इकडे आता टेन्शनमध्ये असते. आणि नम्रता आणि त्याचबरोबर सुप्रिया दोघीही तिथे पोहोचलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी विचार करत असते की नाही, बाबांच्या बाबतीत काय झालेलं आहे मला कळलं पाहिजे, नक्की माझ्या बाबांना काही झालं तर नसेल ना? असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. रागाच्या भरात तो गाडी चालवत निघालेला असतो. त्याला खूप काळजी वाटत असते नक्की काय झालेलं आहे. तेवढाच त्याला रागही आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की का मिस इंदोरने मला का फसवलेलं आहे, कशासाठी, का असं केलेलं आहे, म्हणजे यामागं काही कारण आहे का असं घडलेलं आहे. असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. आणि तो मात्र म्हणत असतो की नाही, नक्कीच असं काहीतरी घडलेलं आहे, म्हणून तर मी सिंदूर आलेली नाहीये. असं काही घडलंय का? हा गोष्टींचा विचार आता अर्णव हे करू लागलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्णव मात्र ईश्वरीची वाट बघत होता. आणि ईश्वरी तिथं पोहोचलेली नाही, पण ईश्वरी कोणत्या संकटात आहे या गोष्टीची जाणीवच अर्णवला नाहीये. अर्णवला माहीतच नाहीये की ईश्वरी कोणत्या संकटात अडकलेली आहे, ईश्वरीच्या बाबतीत काय झालेलं आहे, या कोणत्याच गोष्टी त्याला माहिती नसतात. इकडे इशू अजूनपर्यंत आलेली नाही म्हणून नमूने फोन केलेला असतो. नमू आणि आई दोघीही काळजीत असतात. त्यांना दोघींनाही काळजी वाटत असते की नाही, असं काहीतरी घडत आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आई खूप रडत असते. नम्रता आईची समजूत घालत असते. इशू अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीये, इशू पोहोचणं गरजेचं आहे असं दोघींनाही वाटत असतं. डॉक्टर मात्र इकडे संजयवरती उपचार करत असतात. संजयच्या बाबतीत काय झाले याची अजून कल्पनाच नसते. ह्या दोघीजणीही तिथे बाहेर उभ्या असतात. डॉक्टरांनी अजूनपर्यंत येऊन काहीही त्यांना सांगितलेलं नसतं की तुमच्या पेशंटची अवस्था कशी आहे किंवा पेशंटच्या बाबतीत काय कमी जास्त, कुठल्याच गोष्टीची कल्पना या दोघींनाही दिलेली नसते. परंतु इकडे मात्र त्या दोघीही आता काळजी करत असतात. तेवढ्यातच नमू तिथे येते. तोपर्यंत नमूने आकाशला फोन केलेला असतो. ईश्वरी तिथं पोहोचलेली असते. ईश्वरी धावतच येते की
आई म्हणत ती ओरडतच येते की काय झाले बाबांना, बाबा कसे आहेत असं विचारते. तेव्हा आईला मिठी मारून ती रडू लागते. कारण आपल्या बाबांच्या बाबतीत काय घडलंय, नक्की कशा पद्धतीनं असं झालेलं आहे, या गोष्टींचा विचार मात्र सुरू झालेला असतो. त्या दोघीही रडत असतात. नमूही रडत असते, आईही रडत असते, ईश्वरी रडत असते. कारण हे दुःखाचा प्रसंग त्यांच्यावरती ओढवलेला असतो, दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला असतो. पण इथे मदतीला मात्र सध्या कोणीच आलेलं नसतं. ईश्वरी सुद्धा नम्रताला मिठी मारून दोघीही रडत असतात. त्यांना वाईट वाटत असतं, कारण त्यांच्यासाठी त्यांचे बाबा आई हे सगळं सर्वस्व आहे. आणि अचानक असं काय झालेलं आहे हे सगळं आता त्या दोघीही ठरवत असतात. डॉक्टर उपचार करत असतात, परंतु ईश्वरीच्या बाबांमध्ये कोणताही बदल तिथे दिसत नसतो. त्यांच्या बाबतीत तिथे सगळंच अगदी पल्स रेट वगैरे ॲबनॉर्मल झालेलं असतं. त्यामुळं बाबांच्या बाबतीत नक्की काय होणार आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. ईश्वरी मात्र आता रडत असते. आई म्हणत असते की सांभाळ इशू, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत त्या दोघीही एकमेकींची समजूत घालत असतात. दोघीही खूप रडत असतात. इशू म्हणते की मला बाबांना पाहायचं आहे. मग बाहेरून त्या दरवाजाच्या ह्याच्यातून ती पाहते, तेव्हा तिला खूप रडू येतं, कारण बाबांची अवस्था पाहून तिला धक्का बसलेला असतो. तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की मिसेस देसाई. तेव्हा इशू सांगते की हो. आणि मग आईला जेव्हा डॉक्टर तिथे बोलत असतात ते म्हणतात की मिस्टर संजय देसाई, आम्ही त्यांच्यावरती उपचार चालू केलेले आहेत, पण तेवढा रिझल्ट आम्हाला तिथे भेटत नाही आहे. कारण तिथे कळत नाही आहे की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आई रडत असते. डॉक्टर म्हणतात की पुढचे 24 तास हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि पुढच्या 24 तासांमध्ये काहीही होऊ शकतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. इशू, आई दोघीही खूप रडायला लागलेले असतात, कारण आता पुढच्या 24 तासांमध्ये बाबांची काळजी घेणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. इशूसुद्धा आईची समजूत घालत असते, परंतु आता मात्र खूप अवघड आहे. करायचं काय हा मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. त्यासोबतच नमू इकडे आता फोन लावते, तो म्हणजे आकाशला. मग अशीच तिने फोन लावायला घेतलेला, पण अचानक इशू आली म्हणून तिने कॉल कट केलेला असतो, कारण इशू नुकतीच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आकाशला फोन करते. आकाश म्हणतो काय झालं नम्रता, तू रडतेस, काय झालंय? तेव्हा नम्रता सांगू लागते की बाबांचा अपघात झालेला आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना इथे सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा नमू सांगू लागते की हो, बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते इथं सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. तेवढ्यातच अर्णव गाडी घेऊन आलेला असतो. अर्णव खूप चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो की दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्णव म्हणतो की हे बघ आकाश, मला आता माझी स्पेस हवी आहे, मला कोणत्याही विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही. अर्णव खूप चिडलेला असतो, कारण हे सगळं काय घडतंय, सगळे गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे गैरसमज मिटलेच जात नाही आहेत. या गोष्टींचा विचार आता सुरू असतो आणि अर्णव मात्र विचार करत असतो की नाही, आता मला कोणाशी काहीही बोलायचं नाही, कारण मी सिंदूर माझ्याशी जे वागलेले आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. एवढंच अर्णवच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आकाश म्हणतो की बरोबर आहे, ईश्वरीचे बाबा जे वागलेले आहेत त्यामुळं दादा आधी तर टेन्शनमध्ये आहे. आणि त्यासोबतच इकडे इशू, त्याचबरोबर आई, नमू इकडे जेव्हा आलेले असतात तेव्हा मात्र इकडे बाबांच्या जवळ त्या बसलेल्या असतात. आई बाबांच्या डोक्यावरून हात फिरवत असते. इशू बाबांच्या जवळ असते. बाबा हे योग्य आहे का? इंदोरचे देसाई, मिठाईवाले देसाई जर असे अंथरुणावर पडून असतील तर ही गोष्ट कशी वाटते सांगा बरं बाबा, हे ना पटतच नाही आहे आम्हाला, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्या दोघीही बोलत असतात. त्याचबरोबर त्या म्हणत असतात की नाही बाबा, हे ना हे चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर बाबा हे बरोबर नाही आहे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही अशा पद्धतीने झोपून राहिला तर ते चालणार आहे का? बाबा तुम्हाला उठावं लागणार आहे, कारण इंदोरचे मिठाईवाले असे जर अंथरुणावर पडून राहिले तर. आणि बाबा तुम्ही सांगितले ना आम्हाला की स्ट्रॉंग राहायचं आहे आणि स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, मग तुम्ही असे पडून राहिला तर कसं चालेल ना? हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे त्या दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर तेव्हा इकडे बाबांना इशू त्याचबरोबर नमू बोलत असतात. तेव्हा आई म्हणत असते की इशू तू बोलून बघ. इशू बोलत असते बाबा तुम्हाला उठावं लागणार आहे, बाबा तुम्ही असं पडून नाही राहणार, तुम्हाला आमच्यासाठी उठावं लागणार आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र
त्या दोघीही तिथे बोलत असतात, परंतु बाबांमध्ये काहीच बदल नाही आहे हे लक्षात आलेलं असतं. इशू म्हणत असते की नाही बाबा, हे नाही चालणार आहे. नमू पण इकडे बाबांना उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु बाबा मात्र अजूनपर्यंत उठलेले नसतात. त्यामुळं इकडे इशूला आता टेन्शन आलेलं असतं आणि बाबांमध्ये काहीच त्यांना इम्प्रूव्हमेंट दिसत नसते. हे सगळं काय आहे, हे सगळं असं का होतंय, असे अनेक प्रश्न त्यांना मात्र पडलेले असतात. आणि इशू नमू दोघीही बाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु बाबांमध्ये कोणताच बदल दिसत नाही. तेव्हा आई म्हणत असते, नमू तू तरी बोलून बघ. मग नमू बोलायला जाते. नमू जेव्हा बोलायला जाते तरीही काही बदल झालेला नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे इशू बाबांना म्हणत असते की उठावं लागेल. आता बाबांना उठवत असतात, पण बाबा काही उठत नसतात. तेव्हा मात्र इकडे आता बाबांची कंडिशन ही क्रिटिकल आहे, ते ICU मध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी आता इथे समोर आलेल्या असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इशू खूप रडून रडून कासावीस होत असते. नमूही इकडे रडत असते, आईही रडत असते आणि सगळेजण त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव आता त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि मामा अर्णवला समजावत असतो. मामा अर्णवला म्हणत असतो की तुला ना हे कळतंय का, ईश्वरी भेटायला आलेली नाही, त्याच्यामागं काहीतरी वेगळं कारण आहे. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात तुम्हाला कळतंय का, तुम्ही इथे सगळेजण काय करताय, तुमचा पेशंट खूप क्रिटिकल आहे म्हणून त्याला आम्ही इथे ICU मध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि तुमचं हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र नर्स तिथे आलेले असतात. नर्सला डॉक्टर सांगतात की यांना बाहेर थांबायला सांगा बरं, यांच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल झालेली आहे आणि यांनी जर इथे येऊन त्यांना डिस्टर्ब केलं तर ते चालणार नाही असं डॉक्टर सांगत आहेत. मग नर्स या तिघींनाही म्हणतात की चला चला तुम्ही बाहेर चला. इकडे आता राकेश जो आहे तो एका ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो विचार करत असतो. तो म्हणत असतो की फायनली ते थेरडं पोहोचलं वरती, म्हणजे आता गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत. इकडे अर्णव विचार करत असतो. मामा दरवाजा वाजवत असतो, अरे चिंटू दरवाजा उघड, मामा सांगत असतो, परंतु इकडे अर्णव सुरुवातीला दरवाजा उघडत नाही. नंतर अर्णव दरवाजा उघडतो आणि मग अर्णवला मामा म्हणत असतो की अरे अर्णव असं काहीतरी झालेलं असेल, काहीतरी रिझन असणार आहे म्हणून ईश्वरी आलेली नाही. अर्णव म्हणतो की मामा याच्यावर एकच उपाय आहे की आपल्याला ईश्वरीच्या घरी जाऊन पाहिलं पाहिजे की तिथे गेल्यावर काय झालंय, कारण एकतर लेटर पाठवलेलं आहे, एवढे डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत, त्याचबरोबर ताई आणि त्या राजेशचा फोटोसुद्धा आपण दिलेला आहे, नक्कीच काहीतरी झालेलं असू शकतं. तेव्हा मामा म्हणतो की बरोबर आहे तुझं, आपण लगेच निघूया. आणि तेवढ्यातच आता ह्या राकेशने पुढे आणखी एक कांड करून ठेवलेलं असतं. आजी तिथे येते आणि आजी मात्र अर्णवला सांगू लागते की अरे अंजलीची आज स्पेशालिस्ट डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि आपल्याला अंजलीला तिकडे घेऊन जावं लागणार आहे. हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो म्हणजे नाही, मला जावई बापूंचा फोन आलेला, ते जाताना सांगायला विसरलेत, आत्ता लगेच अपॉइंटमेंट आहे. पण अर्णवच्या हे का लक्षात येत नाही आहे की हे अपॉइंटमेंट चुकीचे असू शकते, कारण हा जो राकेश आहे तो चुकीच्या ठिकाणी आपल्या ताईला पाठवतोय. ही गोष्ट का लक्षात येत नाही आहे, म्हणजे सरळ सरळ अर्णव त्या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवत आहे आणि मूर्खासारखं हे सगळं बोलणं तो ऐकून घेत आहे आणि सरळ सरळ त्यांनी आता विश्वास ठेवलेला असतो. आणि तिथे मात्र ते आता हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. इकडे मामा कॉल करतो आणि कॉल करून विचारतो तर अजूनही तो रूमच्या बाहेर पडलेला नाही, पण तिथे जो आहे तो राकेशचा डमी आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे की राकेशला कळलेलं असतं की संजय अजून मेलेला नाही. तेव्हा मात्र तो म्हणतो अजून गचकलं नाही ते म्हातारं, त्याला मरावं लागणारच आहे. जर तो मेला नाही तर आता अर्णवला उद्ध्वस्त करण्याचा जो माझा प्लॅन आहे तो पूर्ण होणार नाही असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तो मात्र म्हणत असतो की मला आता पुढे काहीतरी करावं लागणार आहे. हा विचार करत आता राकेश हा निघालेला असतो आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हॉस्पिटलमध्ये गेला आहे. तिथून त्याने अर्णवला फोन केला आहे, जेवढं तू याच्यामध्ये पडशील तेवढा तू अडकत राहशील आणि तू याच्यामधून बाहेर कधीच पडू शकणार नाही, अशा प्रकारची धमकी तो देत आहे. इकडे नमू म्हणत असते की अर्णव सर आलेले नाहीत म्हणून तू डिस्टर्ब झालेली आहे का. तेव्हा मात्र इशू म्हणते त्यांचा काय संबंध आहे. आणि इकडे राकेश मात्र आता कंपाऊंडर बनून इकडे संजयला मारायला गेलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.